नमस्कार मित्रांनो, कॉम्प्युटर स्किल या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर बघा, आपण कॉम्प्युटर इंग्लिश टायपिंग याची सिरीज सुरू केलेली आहे. तर डे 1 आपला कंप्लीट झाला, डे 2 कंप्लीट झालेला आहे. आज डे 3 बघायचं आहे. तर डे 3मध्ये लेसन 3 आपण बघणार आहे. तर त्यामध्ये बघा, आपण पहिल्या लेसनमध्ये काय बघितलं होतं, तर आपण या 3 लाईन्स बघणार. तर पहिल्या लेसनमध्ये बघितलं होतं तर ही लाईन, पहिल्या लेसनमध्ये आपण ही लाईन बघितली. तर पहिला लेसन आपण कसा केला आहे तो रिपीट एकदा करूया आपण. ASDFGF स्पेस सेमिकोलन LKJHJ. आणि याच लेसनमध्ये आपण शब्द बघितलेले होते पहिल्या लेसनमध्ये. दुसरा लेसन म्हणजे डे 2चा जो लेसन होता त्यामध्ये आपण काय बघितलेलं, ही वरची लाईन बघितली होती, पण त्यामध्ये टी आणि वाय हे आपण घेतलेलं नव्हतं. त्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे की टी आणि वाय हे आपण नेक्स्ट व्हिडिओला बघूया असं सांगितलं होतं. आज तेच आपण काय करणार आहे, तर टी आणि वाय घेऊन आपल्याला हा लेसन कंप्लीट करायचा आहे. तर तिसरा लेसन म्हणजे आपला दुसरा लेसन कसा झाला होता, तर AWER करंगलीमध्ये QFA स्पेस सेमिकोलन OIU करंगलीमध्ये PJ सेमिकोलन. हा आपला दुसरा लेसन होता. तर आज बघायचं आहे आपल्याला तिसरा लेसन कंप्लीट करायचा आहे, इंग्लिश टायपिंगचा आपला तिसरा लेसन. तर तिसऱ्या लेसनमध्ये या 4 कीज या बोटाने टाईप करायच्या आणि या 4 कीज आहेत ते या बोटाने टाईप करायचे. फक्त या 2 बोटांचा आपण वापर करणार आहे, कारण पहिल्या लेसनमध्ये ही पूर्ण लाईन कंप्लीट झाली आपली. दुसऱ्या लेसनमध्ये काय केलं आपण, ह्या 4 कीज आणि या 4 कीज आपण बघितल्या होत्या. आता आपला तिसरा लेसनमध्ये टी आणि वाय घ्यायचा आहे. तर या टी आणि वायसाठी हा लेसन कंप्लीट करावा लागणार आहे आपल्याला. तर टी आणि वाय घेण्यासाठी हा लेसन बघा कसा आहे आपला. तर सुरुवात करते, या 2च बोटांचा उपयोग करायचा आहे आपल्याला. बघा, जी या बोटाने टाईप करायचं, GFTFRF स्पेस उजव्या हाताच्या अंगठ्यांनी टाका. HJYJUJ स्पेस उजव्या हाताच्या अंगठ्याने बघा. GFTFRF स्पेस HJYJUJ स्पेस GFTFRF स्पेस HJYJUJ स्पेस GFTFRF स्पेस HJYJUJ असं आपण लेसन कंप्लीट करणार आहे. नंतर बघा, या लेसनमध्ये या 4 कीज आहेत ते या बोटांनी आणि इकडच्या 4 कीज आहेत ते आपण या बोटांनी टाईप करणार. तर यामधलेच आपल्याला आता शब्द घ्यायचे आहेत. बघा, पहिल्या लेसनमध्ये ही लाईन पूर्ण कंप्लीट झाली. दुसऱ्या लेसनमध्ये आपण काय केलं, या 4 कीज घेऊन आपण हा लेसन कंप्लीट केला. आता आपण जो बघितला आहे तो टी आणि वाय घेऊन आपण लेसन बघितलेला आहे. तो लेसन कसा आहे आपला, GFTFRF स्पेस HJYJ. या लेसनमध्ये आपल्याला शब्द बघायचे. तर शब्द बघा, पहिला शब्द आहे DEAR. आता डी कोणत्या बोटामध्ये, या बोटामध्ये डी आहे. डी. ई कोणत्या बोटामध्ये, ई. ए करंगलीमध्ये ए आणि आर या बोटात आर. DEAR स्पेस उजव्या हाताच्या अंगठ्याने. आता जस्ट टाईप करायचं आहे JUST. जे कोणत्या बोटात आहे, यामध्ये. जे. यू या बोटामध्ये यू. यस या बोटामध्ये यस आणि टी या बोटामध्ये टी स्पेस. त्यानंतर ऑर्डर ओ या बोटामध्ये ओ. RDER स्पेस. त्यानंतर रिप्लाय REPLY स्पेस PREFER स्पेस EASE स्पेस WILL स्पेस APPLY स्पेस REFER स्पेस SWEET स्पेस RATHER स्पेस LEAP स्पेस THRS स्पेस EARLY स्पेस REGRET स्पेस SHORT. या पद्धतीनं आपल्याला
काय करायचं आहे, त्यातील शब्दांची प्रॅक्टिस करायची. म्हणजे जेवढी शब्दांची प्रॅक्टिस आपण करेल तेवढं आपल्याला हा लेसन परफेक्ट लक्षात राहणार. म्हणजे लेसनची तर प्रॅक्टिस करायचीच आहे, प्लस शब्दांची प्रॅक्टिस करायची, तर या आपल्या 2 लाईनी परफेक्ट होऊन जातील. पहिल्या लेसनमध्ये ही लाईन कंप्लीट केली, दुसऱ्या लेसनमध्ये या 4 कीज कंप्लीट केल्या, तिसऱ्या लेसनमध्ये आपण टी आणि वाय घेऊन या 4 कीज या बोटाने आणि या 4 कीज या बोटाने आपण कंप्लीट केलेल्या आहेत. म्हणजे आपल्याला जेवढी प्रॅक्टिस करेल, टायपिंगला कसं आहे, टायपिंगला जेवढी प्रॅक्टिस करेल तेवढी प्रॅक्टिस करायची आपल्याला, तरच आपले ते स्पीड बसेल. म्हणून जास्तीत जास्त प्रॅक्टिस करायची आहे आपल्याला या लेसनची. बघा, हा थर्ड लेसन अजून एकदा मी सांगते. GF TF RF स्पेस HJ YJ UJ हा आपला थर्ड लेसन आहे. सुरुवातीपासून फर्स्टपासून मी लेसन सांगते तुम्हाला. आता बघा, पहिला लेसन आपला होता ASD FGF स्पेस सेमिकोलन LKJHJ स्पेस ASD FGF स्पेस सेमिकोलन LKJHJ हा आपला पहिला लेसन होता. दुसरा लेसन कसा सांगितला मी, एकरंगीमध्ये, त्यानंतर WER तिन्ही बोटाने टाईप करा, तिन्ही बोटं खाली, करंगीमध्ये QFA स्पेस सेमिकोलन OIU, करंगीमध्ये PJ आणि पुन्हा सेमिकोलन. हा झाला आपला दुसरा लेसन. आणि तिसरा लेसन जो मी आत्ता सांगितला तो GF TF RF स्पेस HJ YJ UJ. म्हणजे आपल्या काय होतील, ह्या 2 लाईनी कंप्लीट होतील. म्हणजे पूर्ण या 2 लाईनींची प्रॅक्टिस झाल्यानंतर आपल्याला नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपल्याला काय करायचं आहे, तर ही लोअर लाईन कंप्लीट करायची. तर लोअर लाईन झाली की पूर्ण आपल्या बोटामध्ये सगळे अल्फाबेट्स बसले जातात. तर बघा, तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असल्यास तुम्ही हा व्हिडिओ शेअर करा आणि सबस्क्राईब करा.